नमस्कार मित्रांनो, रामकृष्ण हरी. मी तुकार म्हण्या. भुला दे डर कुछ अलग कर हा कन्सेप्ट घेऊन आपण निघालेलो आहे महाराष्ट्रातील सर्वात उंच ठिकाण म्हणजेच कळसुबाई. व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ खूप छान झालेली आहे. सनराईज पण खूप छान आलेला आहे. लाईक कमेंट शेअर. कार मित्रांनो, रामकृष्ण हरी. आज आपला प्लॅन ठरला आहे कळसुबाईला जायचा आणि ब्रुनो आलाय, ब्रुनो झोपलाय. तर आपण निघालो तर कळसुबाईला आई आणि वडिलांच्या पाय वगैरे पडून पटपट भेटूया. बॅग वगैरे सगळं रेडी होता. टेंटची बॅग ही, ह्यात कपडे वगैरे रजे वगैरे आणि आता मला जाताना टोमॅटो कांदे डबा वगैरे सगळं रेडी. आता निघालो. आता भेटूया डायरेक्ट जाताना. नमस्कार मित्रांनो, अशा तऱ्हेने आपण आता निघालेलो आहे कळसुबाईला आणि बॅग वगैरे बघतो तुम्ही मागे प्रॉपर टेंट वगैरे लावून झालेलं आहे. ओंकारला उचला जाता. चलो बाय बाय. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. भेटूया आता थोडं आणि सुरू झालेली आहे. आता आपण निघालो आहे. आता डायरेक्ट आपण भेटणार आहे कसारा घाटाजवळ. तिथे रामकृष्ण हरी. मित्रांनो, एक शॉट दाखवू का? गाडी चालूच नव्हती, बॅटरी लो झाली गाडीची. बॅटरी टक्के बघा किती उरले बॅटरी. तर मला ह्याच्यामुळे ना अर्धा तास इथे थांबावं लागेल. आता खायला बसतो आम्ही इथे. पोचलो कसारा घाटाला, खायला बसू. अर्धा तास तरी थांबू का? अर्धा तास तरी थांबू आम्ही. अर्धा तास जागा करा का, बॅटरी पण लो झाली पूर्ण. अर्धा तास थांबावं लागेल. भेटूया आता कसारामध्ये डायरेक्ट. आता खाऊन वगैरे झालं. डबा आणला होता, वरती जाऊन कानाखाती होणारच आपण. वाट लागली दादा. आता परत इकडनं खाली अशी उतरवायची आणि मग तिकडनं धक्का स्टार्ट करून सेकंड गिअरला उचलायची आणि मग वरती चढायचं. बॅटरी आपण लावतोय ना, ही हा जो फोकस लावतोय, हा फोकस लावतोय, ह्याच्यामुळे आपली बॅटरी उतरते. त्याच्यामुळे विषय होते. आणि आपल्याला अजून 4-5 बायकर्स भेटलेले आहेत. आता ते आपल्यासोबत येणार आहेत. भाऊ, तुमचं नाव काय? माझं नाव हितेश पवार. हितेश पवार. भाऊ, तुमचं नाव? सुयोग पाटील. भाऊ, तुमचं नाव? सनी पाटील. सनी पाटील. हे भाऊ दिसतात मला. तुमचं नाव माऊली? शेठ गोपाळ गोडसे. गोपाळ गोडसे. मित्रांनो, कळसुबाईला चालला ना, हा असा इकडनं खडी रस्ता आहे तो. हा खडी रस्त्यावर आहे ना, असं वरती चढत जायचं. तिथनं तुम्हाला दाखवतो पुढे. म्हणजे कळसुबाईला जायची रात्रीची ट्रेकिंगची मजा असते. कारण का जो थंडीचा स्वाद आणि दुकानचा स्वाद, त्याला खूप मजा येते. मला तिकडनं टॉर्च दाखवली की या रस्त्याने जाऊन. आता आम्ही त्यांना विचारून या रस्त्याने झालं. आपली गाडी काय बंद पडलेली आहे. गाडीला फुल आता कशी तरी नेतोय. नशीब आता आपल्याला उतरंडी भेटली. आता आपली 150 meters turn right. भेन हो गई गाडी चालूच नाही होते. उतरण आहे म्हणून काय वाटत. Take the second right, then turn left. आणि तुम्ही येता ना इकडे तर मॅप नुसार द्या. कारण काय बाई, ग्रामपंचायत आहे. माऊली कुठून? इकडून आहे का? कळसुबाई सरळ जाऊ का? सरळ 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 असं जावं लागतं. आणि बाजूला वगैरे अशी तरी वस्ती आहे. In 100 meters, turn left. Take the next left, then turn left. हे थांबा. असं वाटतं आम्हाला. थांब थांब गाडी इथं फिरू. थांब, मी उतरतो. थांब. कुठून माऊली? कळसुबाई. आता सोडतो. कसं थोडं चुकला तू. मोबाईल वाटा नको करू रे. करतो सगळं तू. मोबाईल नको वाटा करू. त्यात गाडी आपली जवळ झाली. असं डबल रस्त्यावर चढावं लागतं आणि चालू बघता उतरून दे. तरी गाडी काढली मित्रांनो. आणि मग आपले सांगायला सगळे असतात. हे तुम्हाला समोर दाखवले. काकी गाडी इथेच लावायची. गाडी घाटे नाही, इथेच लावायची. इथेच लावायची गाडी.
हा इथे घ्या तुम्ही मित्रांनो तुम्ही इथं आले ना असे असतात लोक पावती देते, हा, पावती. गाडी वगैरे लावतात आणि पावती देतात. आपल्या पटपट चालला सात करायला लागणार. बघताय मित्रांनो गर्दी किती. Head north, then turn left. एवढं अशी पावती भेटते 100 रुपयाची. तर तुम्ही सामान वगैरे सगळं आणि गाडी इथे अशी लागते. ही पावती मला वरती छोट्या छोट्या लाईटी दिसत असतील. मग इथून इथं ब्रिज लागेल. ते ब्रिज पार करायचं. ब्रिज वरतून 2 उड्या मारावं लागणार. इथं कोण गेलं इकडनं? हे दादा नो इथून हा रस्ता हा का गेला ना तिकडे? कुठं तुम्ही गेला ते पुढे सांगा. पुढे हे बघा हे असं जायचं आणि हे पोल सांगितले मी तुम्हाला. आणि इथं ब्रिज लागेल. ते ब्रिज पार करा. ब्रिज पार केल्याच्या नंतर थोडं खालच्या दिशेला उतरून परत वरच्या दिशेने इथे याल. इथं आल्यावरती इथं 2 रस्ते आहेत. एक इकडे वापिस गावाकडे येतो आणि इथून एक लगेच वरती टर्न घेतो. आणि मग तो वरती टर्न घ्यायचा तुम्ही. आणि टर्न घेतल्याच्या नंतर इथं मध्ये कॉलम दिसतील तुम्हाला. तर त्या कॉलम पासून इथं आंब्याचं झाड आहे. त्या आंब्याच्या झाडापासून इथं पायऱ्या लागतील. पायऱ्यांनी स्टेट वरती शिखरावरती रस्ता आहे. ही लाईट फॉलो करायची. या लाईटीच्या खालीच तुम्हाला स्टेप बाय स्टेप. आपला ट्रेक आता चालू झालेला आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तुम्ही बघताय आता आपला ट्रेक चालू झालेला आहे. मावशीने सांगितलं होतं या खांब्यावरनं तुम्हाला राईट मारत आहे. या खांब्यावरनं तुम्हाला लाईट मारत आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. खांब्यावरनं लाईट मारला की अशी झाडं लागतात बाजूला. या झाडांच्या आडोशांनी मधनं चालणारा रस्ता आहे. वरती जायचा सरळ 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 चालत. समोर तुम्हाला टॉर्च दिसत आहेत. जेवढे तुम्हाला बारीक 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 लाईटी दिसत आहेत ना या सगळ्या टॉर्च आहे मित्रांनो. या सगळ्या टॉर्च आहे. आणि हा बघा असा ब्रिज येतो. या ब्रिजवरनं खाली उतरायचं. इथनं उतरायचा रस्ता आहे. असं उतरायचं इथनं. पाणी वगैरे आहे थोडं. तिकडनं चलायला रस्ता असा. ते बघा ते रस्ते चुकले होते. ते लोक रस्ते चुकले. आंब्याच्या झाडावरनं सरळ सरळ जायचं बोल नाही. आंब्याच्या झाडावरनं वरती चढायला बोलले ना. आपण जे आता चढलो ना ते फक्त 0 चढण होतं. खरं चढान तर आत्ता सुरू झालंय कळसुबाई ट्रेकिंगचं. मित्रांनो अशा तऱ्हेने आपला त्या ट्रेक सुरू होतं. एवढा तर स्टार्टर पोहोचला. हात नाही चप्पल फक्त सॉक्स घातलेत. थोडं पण नाही वरती गेलं. वरती अशी छोटी छोटी दुकानं आहेत जिथं लिंबू सरबत खूप तकड पाणी टाइम झाला. मित्रांनो झाली सेकंड स्टेप चालू. इकडनं थोडी रिस्क आहे पण मजा आहे. हवा एवढी गार सुटली ना आता. बघा अजून घाम सुटला होता. जो तो खालना टॉर्च मारून दाखवतो ना तिथनं आम्ही गपचूप एवढ्या खाली होतो मी. तिथनं पटपट इथे आलो. आता इथनं वरती जायला इथं चाललो आता पण वरती. मित्रांनो थोडक्यासाठी राहिलेलं एक एक गॅप तेवढी मोठी मोठी एकदम परफेक्ट टॉर्च मारून आपल्याला चढावं लागते. मागे तुम्हाला दिसते माझ्या मागे ही जी गर्दी लागली पूर्ण पट्टा दिसतो तुम्हाला येताना मागे. चाललो आता आपण वरती इकडनं हळूहळू. आणि त्यात बघा ही रेलिंग पण अशी हालतात ना. त्यांना तारांनी वगैरे बांधलेले. त्याच्यामुळे येताना घाई करू नका. एकदम सावकाश आणि हळूया म्हणजे तुमचा प्रवास कळसुबाईचा पूर्ण सोयीस्कर होईल. खाली बघून चाला नाही कारण का मध्ये मध्ये खूप मोठा गॅप आहेत. आणि ही मोठी खिड आहे खूप. भाऊ खालना आलाय वरती सामान विकायला. किती वेळ लागला रे वरती जायला? वरती जायला किती वेळ लागला? अर्धा तास.
चलते रहो चमकते रहो. ज्या सीनची आपण आतुरतेने वाट बघतो ना तो सीन आहे ना हळूहळू जवळ यायला लागला आणि आपण अजून खालीच आहे. अजून आपल्याला वरती जायला अर्धा तास लागेल. तर जावं लागणार आहे पटापटा. दम लागला आहे तरी पण आपल्या असा खडीदार रस्ता आहे बिना चपलाच्या त्याच्यावरती. खरा म्हणजे आत्ता कणखर प्रवास चालू आहे आणि तुम्ही बघता घामाच्या धारा लागल्यात. हवा चालू आहे वरती. घाम काय थांबत नाही आणि थोडाच वेळ राहिला वरती जाण्यासाठी. तुम्ही माझ्या मागे बघताय की सीन का घातक व्हायला लागलं. सीन का घातक यायला लागला आपल्या मागे. त्या सीनसाठी आपण पटपट आता पावलं वरती चाललो आहे. आपण वाट बघत असं होतं ना ते म्हणजे कळसूबाई. कळसूबाई ट्रॅक तर पूर्ण केला. पोहोचलो आपण प्रॉपर. आहे मागे बघताय का यही नजारे के लिए तरस रहे थे. लास्टला सगळे नाही बोलले पण मित्राला घेऊन मी कळसूबाईचा ट्रेक पूर्ण केला पूर्ण प्रॉपरली. आता इकडनं वरती चाललो आहे कारण का वरतून दिसते तुम्हाला मागे सनराईज आता प्रॉपर होणार आहे. वरतून आपण टाईम लाईफची व्हिडिओ काढणार आहे आज क्लासीवाली. भेटूया आता पटपट जाऊया धावत वरती आणि भेटू तुम्हाला. प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्न करतोय आणि लवकरच मागे दिसतंय त्याचं यश. प्रयत्नांचं यश हे मागे उजळून येतंय. और स्ट्रगल बघते का ते छोटंसं पॉईंट घेण्यासाठी तो कुठे बसलाय. या पॉईंटसाठी हा कुठे बसलाय बघा. नमस्कार रे. चालू आहे बघा. इथं सनराईज चालू आहे आणि इथं माझी सॉक्स केसतो तो बघा. तो बघा माझ्या सॉक्स केसतो बघा. मित्रांनो मी रात्रीचा सीन बघितला. तुम्ही सनराईजचा सीन बघितला. ही मजा आहे ना काय सांगू तुम्हाला. वरतून रे कुठला परत देते. तुम्ही प्रोफेशनल आहे का? आता आपण चाललोय वरती कळसूबाई देवीच्या पाया पडून.
नको रे तू थांब बघ ना कशी लागते बजरंगबली खावी तुझी नमस्कार मित्रांनो, आपलं कळसुबाईचं ट्रेकिंग एकदम प्रॉपर पूर्ण झालेलं आहे. वरती पूर्ण 1-2 तास थांबून वगैरे व्हिडिओ वगैरे काढून झालेले आहेत आपल्या. तर आपण खाली निघालोय. खाली आता गेल्यावर आपण जेवण वगैरे करू, नंतर पुढच्या परतीच्या प्रवासाला. आता बघू कुठे जायचं आहे कुठे नाही जायचं ते, कारण का उतरलो तर लवकरच आहे. 10:30-11 वाजेपर्यंत खाली उतरू असं वाटतंय. तर ओमकार बघू काय बोलतोय, ओमकारशी बोलून बघू आता ओमकार काय बोलतोय. सर 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 2 मिनिटाची माहिती द्या ना. नाही मला पण एवढं, मी पण सर्व मित्र नाहीये. नॉर्मल विषारी आहे फक्त. पुरसेस आप आहे त्याचं, म्हणजे नॉर्मली 1 ते 1.5 तासामध्ये माणूस चान्सेस जातात उडायचे. त्याच्या आधी तुम्हाला समोर सर गाईड आहे का कोण? नाही, ट्रेक लीडर आहे. चला मॅडम, साप बघायचा साप झाले तुमचे. कार मित्रांनो, अशा तऱ्हेने आपल्याला आपला मित्र भेटलाय शंभूराजे ढोल तशा पत्करला. आणि काय बोलतो बस. नमस्कार मित्रांनो, हा माझा खास मित्र शंभूराजे ढोल तशा पथकामधला. आम्ही ढोल तशा पथक सोडून तो फार वेळ झाला, पण फायनली आमची ओळख परत झाली आहे सह्याद्रीमध्ये आपल्या. तर फार बरं वाटतंय. वरती जाऊन आलो. कालच आम्ही कॅम्पिंग केली, फुल धमाल, खूप साऱ्या मेमरीज घेऊन मी आता परत चाललोय. फार बरं वाटतं. आणि मी रेग्युलर ट्रेकर आहे, बट काही कारणामुळे 4 महिन्याचा गॅप पडला. त्याच्यानंतर मी आज परत आलोय, म्हणजे कालच आम्ही आलो, कॅम्पिंग वगैरे केली आणि आज त्यात आमची ओळख झाली. परत फायदा. भेटूया आता हळूहळू. खाली उतरतो, मित्रासोबत उतरू आता. टेक केअर. जय श्रीराम. ही समोर गर्दी बघता ना, ही शिर्डीवरून खाली जायची आणि त्यांच्या मागे अशी भली मोठी रांग लागली. असं आधी आला असतं तर नाही, आता जवळ आलं ना. चला 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 पटपट, गॅप नकोय मध्ये. मित्रांनो, सगळ्यात बेकार ना शिडी हीच आहे. बाकी कुठली शिडी नाही. तुम्ही बघितला आता ह्यांना उतरताना. हो, यांची कशी झाली होती. हा का मित्रांनो, व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण का आज कळसुबाई ट्रेकिंग खूप हार्डली होती आणि एवढी मजा आली ना की मी सांगून ते एक्सप्लेन नाही करू शकत. तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघितले त्याच्यामुळे तुम्हाला समजत असेल की काय मजा होती आजची कळसुबाई ट्रेकची. खूप छान मजा होती, खूप छान, खरंच खूप छान. आणि एवढी मजा आली ना. आणि तिकडचे रस्ते वगैरे तुम्ही बघता, एवढे असे रस्ते आहेत ना, फुल साफसुथरे, फुल टकाटक. किती गाडी पळवा. मी